हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट सांबर प्रीमिक्स बनवत आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी तुरीची डाळ घेतलेली आहे, ती थोडीशी कपड्यावर स्वच्छ पुसून घ्यायची आहे, सुती कपड्यावर। त्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची आणि हे अगदी खूप वेळ गरम भाजून घ्यायचं नाही आहे, थोडंसं मॉइश्चर गेलं की बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये आता धने टाकायचे आहेत, जिरे, मेथी आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित। ह्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची आणि कढीपत्ता जो आहे तो घरात थोडासा सुकवून घेतला आहे, तो पण कुरकुरीत आहे तो, आणि चिंच, हे सगळं मिश्रण टाकून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्यावर त्यात थोडासा हिंग आणि छोटासा गुळाचा खडा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जी डाळ ठेवली होती ती टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक झाल्यानंतर चाळून घ्यायचं आहे। चाळल्यानंतर आता त्यामध्ये तिखट मीठ टाकण्यासाठी अगदी थोड्याशा तेलावर जिरे आणि मोहरी टाकायची आहे। त्याला लागेल प्रीमिक्स आपलं किती तयार झाले त्याच्या अंदाजाने तिखट, मीठ, हळद हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे थोडंसं परतवल्यानंतर सगळं मिश्रण टाकून 1-2 मिनटं आपण हे सगळं मिश्रण परतून घेणार आहोत। त्यानंतर बरणीत भरून ठेवायचं आहे आणि त्याचं सांबर कसं बनवायचं ते आता पाहत आहोत। तेलामध्ये थोडंसं लसूण घातलेलं आहे, कांदा, आणि प्रीमिक्समध्ये चिंच घातलेलीच आहे, पण थोडंसं आपण ह्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। कढीपत्ता घालायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे। त्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि सांबरला ज्या भाज्या वापरतो त्या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। शेवग्याची शेंग, भोपळा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता। प्रीमिक्समध्ये मीठ आहेच टाकलेलं, पण आपण ह्या भाज्यांपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर। मीठ टाकल्यामुळे छान वाफतील भाज्या, लवकर वाफतील आणि मंद गॅसवर हे झाकण ठेवून आता भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। भाज्या वाफत आहेत तोपर्यंत जे प्रीमिक्स तयार केले आपण ते घेणार आहोत। हे मी 1 वाटी घेतलेलं आहे। त्यामध्ये आता पाणी टाकून आपण पातळ करून घेणार आहोत, कोमट पाणी टाकायचं आहे। भाज्या वाफल्यात त्यामध्ये आता हे जे प्रीमिक्स केलेलं आहे ते टाकून घेऊया। प्रीमिक्स कमी जास्त तुम्हाला घट्ट पातळ जसं सांबर हवं असेल तसं तुम्ही ते करू शकता। त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते शिजावं लागेल। 3-4 उकळ्या आणून घ्यायच्या आहे त्याला। अगदी झटपट सांबर आपलं तयार होत आहे। अशा छान आणि वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तुम्ही पाहत असाल अगदी झटकन तयार झालेलं आहे। तर कोथिंबीर टाकून आता आपण हे सर्व करणार आहोत। कलरही सुंदर आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे। तर इडलीसोबत सांबर तयार आहे।